झोप येत नाहीये. सेंड. झोप येत नाहीये. मी अंगाई म्हणू? मी अंगाई म्हणू? मला झोप उडवायची नाही. सेट. मला झोप उडवायची नाहीये. मग मी बाजूला येऊ? मग मी बाजूला येऊ? संध्याचं काय करशील? सेट. संध्याचं काय करशील? मग व्हिडिओ कॉल करू? मग व्हिडिओ कॉल करू? नको. व्हिडिओ कॉल पण नको आणि तुझे प्रश्न पण नको. सेम. नको. व्हिडिओ कॉल पण नको आणि तुझे प्रश्न पण नको. ए दाद्या, अरे प्रत्येक मेसेज नंतर पोझिशन चेंज करायची असं काही ठरलंय का तुमच्यात? म्हणजे तुला कसं माहित की मी मेसेजवर चॅट करतोय? अर्ध्या सेकंदाने मेसेज ट्यून वाजते यार दाद्या, तुझी झोप मोड होते ना यार. सॉरी मी सायलेंट वर करतो मोबाईल. त्यापेक्षा सरळ जा आणि सायलेंटली जाऊन तिला भेट. काय? हे बघ दाद्या, हे कॉल आणि मेसेजेस हे सगळं मी लग्नाआधी समजू शकत होतो यार, पण आता नवरा बायको आहात तुम्ही भेटू शकता डिरेक्टली. अरे पण एवढ्या रात्री बरं नाही दिसत ते. दाद्या, नवरा आणि बायकोने रात्री एकमेकांना भेटणं यामध्ये काय चूक आहे? बरं, आणि तुला असं वाटतं ना की ते दिसायला बरं नाही दिसणार, तर मग कोणाला दिसणार नाही असं भेटणं? हा, हे करू शकतो मी. करू शकतो नाही दाद्या, कर. बघ परत तेच, तू जा आणि आधी भेट तिला. जा सरळ जाऊन भेट. ओके, मग ह्या मेसेजचा रिप्लाय समोर जाऊनच देतो. मेसेज घे. हे दाद्या, अरे तुझा मोबाईल हा झोपला वाटतं. रिप्लाय का करत नाहीये?
ए थांब अरे ह्याला कोणीतरी थांबवा. थांब तू थांब. संध्या थांबला हा तो, थांबला. तू झोप ना. हा तोच. संध्या तो थांबलाय हा. तू तू झोप शांत. हम्म. चला, डोळ्यांच्या पापड्या आपोआप मिटू लागल्या की पुस्तकही मिटावे आणि स्वतःच निद्रा देवीच्या अधीन करावे. अरे, मी रात्रभर पुस्तक वाचत होतो की काय? तू उठलीस पण? तुम्हाला एवढ्या रात्री सुद्धा विनोद सुचतात का हो? माणसाच्या कल्पना शक्तीला सीमा नसते, कधीही काहीही सुचू शकतं. मग ती कल्पनाशक्ती थांबवा आणि झोपा. रिकामाच आहे हा. माझ्या मेंदूला काही बोललीस का? बरं झालं तुमचं तुम्हालाच कळलं. तू कुठे निघालीस? अहो तहान लागलीये, पाणी घेऊन येते. आणि आता जरा बडबड बंद करून झोपा. काय करतोयस? तुला भेटायला आलोय. बाहेर ये ना. नाही नको, संध्या उठेल. मग मी आत येऊ. नाही नको, मी आले संध्या उठेल. आला काय तुझं? तुझ्यावर प्रेम. म्हणून तर आलोय भेटायला. अरे वेडा आहेस का तू? कोणी आलं तर? आलं तर खरंच कोणीतरी येत आहे. आई, संध्या, जाऊ दे, तिची नको झोपमोड करायला. जगात पाणी आहे तर चला. काय गं? अरे, जरा सुरावट कानावर घालूयात, म्हणजे झोपेचा सूर उत्तम लागेल. नो.
काय दरवाजात काय करायला? मी झोपेत एवढ्या लोळलात की दरवाजात आलात? हा म्हणजे हा मला पाणी प्यायचं होतं. हे बघ मी किचन मध्ये चाललीये. ह्या शराब संध्या तू झोप ना प्लीज. ठीक आहे. रात्रभर लाईट चालू. काय रे आला? कशाला घाबरतोस? किचन किचन घाबरलो मी. आला बुवा आला. बुवा आला. या बुवाला मी मिठी मारू? नाही हा. काय जुई, आपलं लग्न झालंय तरी असं लपून छपून भेटावं लागतंय. अरे प्रेमाची हीच तर खरी गंमत आहे. आणि बरं झालं तू आलास. का? मला झोपच येत नव्हती. मला पण. मला पण. जुई तुला तुला ती झोपेत चालते. तुला तुला अगं ही काही जागा झाली का लपायची? समोरच जुई काकू मी झोपेत नाहीये, मला झोप येत नाहीये. पण तू का लपतीयस? बाहेर ये. स्वरा बाळा मी लपत नव्हते. ऍक्च्युली मी ते कळलं मला. आता तू मला गोष्ट सांग, मग मी झोपेल. ओके चल मी तुला गोष्ट सांगते. ग्रेट. चला आपण गोष्टी ऐकूया. मांजर म्हणते म्याव म्याव करी उंच डोंगरी. मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. मग ती घागर बुडते? हो हळूहळू घागर बुडायला लागते. कारण मांजरीने डोळे मिटून ती खीर खाल्लेली असते. आता नवीन गोष्ट. ओके मी तुला आता लाकूड तोडायची गोष्ट सांगते. लाकूड तोडणं म्हणजे काय? वूड कटर. हा
तर एक लाकूड तोड्या त्याची कुऱ्हाड घेऊन जंगलात जातो. कुऱ्हाड म्हणजे? कुऱ्हाड म्हणजे एक्स. तर तो त्याची कुऱ्हाड घेऊन जंगलात जातो. हॅलो, ही आता स्वराला झोप येत नव्हती तर ती जुईकडे गोष्ट ऐकायला आली. आता आता झोपली ती शांत. ठीक आहे, मी हिला घेऊन जातो. उगाच प्राजक्ताने येऊन पाहिलं की स्वरा जुई सोबत आहे तर प्रॉब्लेम होईल. सांगून मानतो. वहिनींना जे वाटतंय तेच तुम्हालाही वाटतंय का दादा? दादा, जे काही घडलंय त्यामुळे सगळ्यांची माझ्याबद्दलची मतं बदलली आहेत. ज्या मुलीशी तुम्ही एवढे चांगले बोलायचात त्या मुलीशी तुम्ही आता एक शब्दही नाही बोलत. एवढी वाईट झाले का मी तुमच्यासाठी? हे बघ जुई, मुलगी म्हणून तू वाईट नाहीयेस हे मलाही माहिती आहे. पण माझ्याही आईचं एक मत आहे जे मला तरी मान्य आहे. पण दादा, माझी सुद्धा काहीतरी बाजू असेल ना? हे बघ, तुझी बाजू चुकीची असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण एक सून म्हणून तू जेव्हा माझ्या आईचं मन जिंकशील ना, तेव्हा तुमच्या दोघांच्या नात्याला माझा आक्षेप नसेल. दादा पण आईच्या बाजूनेच विचार करतो. आला दादा, त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. त्यांच्या बोलण्यातून एक कळतंय की आई ज्या दिवशी आपलं नातं मान्य करतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपलं नातं सर्वमान्य होईल. चल आता उशीर झालाय, झोपूया.